टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। माझे नाव राम गोरख शेळके, राहणार आष्टी, तालुका आष्टी, जिल्हा बीड। माझी शेती आष्टीमध्ये मोडते। मी मूलमजुरी मिस्त्री काम करतो। मूलमजुरी करून माझा घर परपंच चालतो। मला शेतीची आवड असल्यामुळे मी टोमॅटोचा प्लॉट एक बाग लावला होता। एक 7,000 झाड मी माझ्या शेतात लावलं होतं। एक मार्चमध्ये लावलं असल्यामुळे पाण्याची कमतरता असल्यामुळे त्याला मी विकत पाणी टाकलं। ड्रीप मल्चिंग करण्यात आलं ते पाण्याची कमतरता असल्यामुळे। आणि फळ जेव्हा माझ्या हातात तोडणीस आलं त्या टायमाला पावसाचा असा कहर झाला की अक्षरशः 1 कॅरेटसुद्धा माझ्या नशिबात नाही आलं। पूर्ण प्लॉट हा पाण्याने पावसाने उद्ध्वस्त झाला। पूर्ण आज माणसं लावून उपटून टाकण्याची माझ्यावर वेळ आली। माझे एक 6 ते 7 लाख रुपयाचं नुकसान आहे, प्लस तोडणीचा बांधणीचा खर्च एक 80-90 हजार रुपये। आणि परत जर हा प्लॉट लावायचा मला तर 80-90 हजार, असे माझे 7-8 लाख रुपये माझा खर्च झाला आहे। मी मोलमजुरी करणारा माणूस आहे। मी आज परपंच कसा हाकायचा? सरकारने याची दखल घ्यावी, आमच्या शेतकऱ्याकडे थोडं लक्ष द्यावं। माझ्या शेतात आज कसा, कोणाच्या शेतात पाहतो मी इतका लाल चिखल कोणाच्याच शेतात झाला नसेल। पूर्ण एक ना एक टोमॅटो माझा वायाला गेला आहे। आज मला आशा आहे सरकारकडून फक्त की माझं काय ते भलं करावं, मला थोडी नुकसान भरपाई द्यावी। आता शेवट सरकार मायबाप जनतेच्या हातात आहे, मला ह्यापेक्षा जास्त बोलता येत नाही। लेकरं बाळं आम्ही कामं कष्ट करून, लेकरं बाळं आमची कामं करते, हाताखाली काम करू लागते। लेकरं आहे, बायको, वडील, बाप सगळ्यांनी कष्ट केलेलं आज मातीमोल झालं। कामासानी सगळं नेलं आमचं, आज काही ठेवलं नाही आम्हाला। आज आमच्यावर उपासमारीची वेळ आली आज ह्या गोष्टीमुळे। अवघड झाले आमचं। टोमॅटोच्या आशावर आम्ही लई स्वप्न पाहिली होती, तर काही नाही झालं। टोमॅटोने साथ दिली हो, पण निसर्गाने जागा दिला आम्हाला। हातात घेतलं की चिंता होते, काय राहिले ह्याच्यामध्ये? कसलाच नाही, कसलं टोमॅटो हे सडलं पारावं काय पावसाने, हे का काय राहिले ह्याच्यात? हाताला असं हे होते, असं वास सुटला त्याचा। आज गोळा करायला सुद्धा माणसं आहे ना, स्वतः मारले आमरा बायकोला आम्हाला गोळा करावं लागते। इतकी बिकट परिस्थिती झाली शेतकऱ्याची, अवघड झाली। आमच्याकडं पहिलेच दुकानदाराची उधारी, औषधं खतं वगैरे, हे बोललो गो बाबा टोमॅटो चालू झाल्यावर तुझी उधारी थोडी करून देऊ, थोडं आम्हाला राहील, थोडं पोराचं शिक्षणाला जाईन, असं तसं ह्या गोष्टीने आम्ही लावलं होतं। आता तो उधार देतोय, त्याच्या हातपाय पडावं लागेल। दुसरा प्लॉट तयार करायला परत 80-90 हजार रुपये खर्च, करायचं तरी कसं? केलं ते परत उत्पन्न भाव राहतोय नाही राहतोय। आज आमच्या नशिबाने भाव आलता आम्हाला, थोडाफार का व्हायना, 100, 200-300 रुपयाला कॅरेट चाललं होतं। पण आज काही नाही, अक्षरशः माती झाली आमच्या मालाची, सगळा सडा झाला, वास सुटला सगळा वावरात। अवघड झाले आमचं। कारण आमच्या ह्या सगळे नाही, पण आम्हाला निदान याचा खर्च निदान आम्हाला 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाख काय तुम्हाला आर्थिक मदत होईल तेवढी करावी। सरकार मायबापाची आमच्यावर लय मोठी कृपा होईल एवढं जर आम्हाला सहकार्य केलं। कारण आम्ही यातून वर यायची आमची अपेक्षाच नाही राहिली आता। कारण आम्हाला एक 1.5 आणि 2 हात मजुरी मुस्तेरी कामाला 500-600 रुपये रोज आहे। त्यातून आम्ही थोडं वाचून हे काम केलं, तर प्लॉट लावला होता। ह्याची आशा होती, ह्यातून गेलं। आता आमचं काही नाही, आलं तर ठीक आहे, नाही तर आमच्यावर उपासमारीचीच वेळ आहे, बाकी काही नाही। सुद्धा द्यायला तयार नाही कोणी आज शेतकऱ्यांना। कंडिशन आमची फार बिकट झालेली।